मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला गेला आहे आणि आपण महाराष्ट्रामध्ये राहतो. आता इथे मी बघतोय ना, तर तुमच्या त्या स्क्रीनला गुजराती पिक्चर लावला गेला आहे. इथे किती गुजराती टक्के आहेत, आपण त्यांच्यासाठी काम करतोय, कधी येऊन बघणार आहे. इथे मराठी लागला पाहिजे ना, महाराष्ट्रामध्ये राहतो तर मराठी पिक्चर लागला पाहिजे ना. तुम्ही आता तिथे आम्हाला दिसतंय तिथे दशावतारचं बोर्ड लावलंय, 12 सप्टेंबर लिहिलंय. पिक्चर लागला आहे का त्या स्क्रीनला? मूवी लागली आहे का? मूवी नाही लागली. पण आपण काय फक्त दाखवायला, सरकारला दाखवायला, लोकांना दाखवायला, किंवा आपण कोणतरी मनसेवाले येतील किंवा कोणतरी मराठी लोक येतील त्यांना दाखवायला फक्त बघा, म्हणजे त्यांची खुशामती करण्यासाठी आपण ते हे लावलं आहे का? म्हणजे जर फॅक्ट असेल तर त्या पद्धतीने केलं पाहिजे ना. हे म्हणजे काय म्हणतात ना, ते 12 सप्टेंबर लिहिलं आहे, पिक्चर नाही लागला आहे, आपण इकडे लावतोय गुजराती पिक्चर. त्याचा जरा व्यवस्थित हे घ्या, स्क्रीन घ्या पाहिजे. ते काय गुजराती हे केलं आहे ना. सहर्ष स्वागत आहे आपल्या कौल महाराष्ट्राच्या वृत्तवाहिनीवर. मी आलेलो आहे सांताक्रूज ईस्टला. माझं नाव आहे सतीश. परिसर आहे मुक्ता, ओरियन मुक्ता सिनेमाघर. कालिना विधानसभा प्रभाग क्रमांक 89चे शाखाध्यक्ष संतोष उपरळकर साहेब आपल्याबरोबर आहेत. उपरळकर साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे कौल महाराष्ट्राच्या वृत्तवाहिनीवर. साहेब, पहिला प्रश्न असा विचारेन की महाराष्ट्रात आपल्याला मराठी पिक्चरसाठी, मराठी सिनेमासाठी स्क्रीनिंग भेटत नाही, याच्यावर तुम्ही काय बोलणार? बघा, हा आपला महाराष्ट्र आहे आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे. ॲक्च्युली काय झालं, ह्यांची ही माजुरी झालेली आहे. तुम्ही बघत असाल ना इथे, तर इथे थोडंसं बघा, त्याने इथे गुजराती सिनेमाला स्क्रीन दिलेली आहे, इथे हिंदी सिनेमाला दिली आहे, इंग्रजी सिनेमाला दिली आहे, परत हिंदीला दिली आहे, परत हिंदी. आणि या बाजूला तुम्ही बघाल ना, तर त्यांनी 12 सप्टेंबर, आज 13 आहे ना, आज 13 सप्टेंबर, त्यांनी 12 सप्टेंबर लिहिलं आहे, दशावतार सिनेमा लिहिलं आहे, दाखवलं आहे, पण ती स्क्रीन नाही आहे दिलेली. म्हणजे पिक्चर तिथे नाही आहे, पिक्चर नाही आहे. काय झालं, ही फक्त म्हणजे बोलतात ना, हे शासनाला पण फसवतायत का, म्हणजे आमच्या थोडं मनसेच्या शब्दात बोललं तर फाट्यावर मारतायत का? ह्या लोकांना आम्हाला समज देता येते. आज आम्ही त्यांना पत्र दिलं, एक समजावून सांगितलं. साहेब म्हणतात त्याप्रमाणे एकदा हात जोडून, नंतर पुढची वेळ हात सोडून येईल. हिंदी म्हणजे ह्या भागामध्ये बघाल ना तुम्ही, मराठी भाषिक बऱ्यापैकी लोक आहेत. म्हणजे हा कालिना विधानसभा मराठी भाषिकांसाठी जाणला जातो. ह्या इथे कुठला गुजराती क्राऊड नाही आहे खूप मोठा, पण त्यांना ते हे देतात आहेत. आजच्या ज्या गोष्टी आहेत, महाराष्ट्रामध्ये फक्त मराठीच चालणार त्या पद्धतीने, आणि हिंदी सिनेमा सर्वांनाच येतील, पण मराठी सिनेमाला प्राधान्य दिलंच पाहिजे. आणि असं जर नाही झालं तर आम्ही आज यावेळेला त्यांना पत्र दिलं आहे, पुढच्या वेळेला पत्र वगैरे काही नसणार. ओके, म्हणजे या लोकांनी मराठी पिक्चरचे पोस्टर्स लावलेले आहेत. पुढे तिथे दशावतार दिसतोय, 12 सप्टेंबरची तारीख दिलेली आहे आणि आज 13 आहे आणि हा पिक्चर लावलेला नाही. म्हणजे कव्हर वेगळं असतं, कव्हरच्या वरती वेगळं आणि आतमध्ये वेगळं. आता इथे दाखवतात तुम्ही गुजराती पिक्चर लावलेला आहे. महाराष्ट्रात आपल्याला काय भाषेचा दोष नाही आहे या प्रांताचा दोष नाही आहे, पण इथे बहुतांश मराठी लोक आहेत, तर मराठी पिक्चर लागलं पाहिजे आणि सरकारचाही GR आहे त्याच्यावर, ते त्यांनी डावळून हे पिक्चर लावलेलं आहे. म्हणजे त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलणार? बघा, हे डावलण्याचा जर प्रयत्न करत असतील तर आम्हाला पण त्या पद्धतीने त्यांना डावलता येतं. म्हणजे त्यांनी आता ही जी गोष्ट केलेली आहे, ह्या गोष्टीला पुन्हा वारंवार त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. समज दिली आहे ना साहेब, शेवट ॲक्शन होईल. काय तुम्ही ॲक्शन म्हणजे कुठच्या प्रकारचे ह्याच्या मनसेची ॲक्शन लोकांना पूर्वी मनसेनी खूप अशी आंदोलनं केलेली आहेत, पण त्याचाही यांच्यावर काय परिणाम होत नाही, ह्याचं काय तुम्ही बोलणार? म्हणजे पुढचं काय आंदोलन असणार, पुढची काय पावलं तुमची असणार? बघा, आम्ही आंदोलन घेणारच आहोत. आंदोलन म्हणजे आमची मनसेची आंदोलन तुम्हाला माहीत असतील, फळफटाक. त्याच पद्धतीनं जर ज्या भाषा समजते त्या भाषेमध्ये आमचं आंदोलन असेल पुढचं, त्यांना जी भाषा कळते. आत्ताच मला त्या गोष्टी समजल्या आहेत. ह्यांचे जे मालक आहेत ना, हे इतर परप्रांतीय आहेत. ह्यांना इथे जर महाराष्ट्रात धंदा करायचा असेल
तर मराठी भाषेला मान आणि सन्मान द्यावाच लागेल. म्हणजे असा विषय आहे की मराठी पिक्चर हा खूप कमी पैसे कमवून देतो आणि हिंदी आणि बाकीचे इतर प्रांतांचे जे पिक्चर आहेत ते त्यांना भरपूर पैसा कमवून देतात. तर पैशाचा विषय आहे का इथे? नाही, पैशाचा विषय त्यांना पैशाचा विषय नाही आहे इथे. मराठी भाषिक का मराठी सिनेमा बघायला जात नाही का? आम्ही स्वतः मराठी आहोत, आम्ही जातो ना मराठी सिनेमा बघायला बऱ्याच वेळा. इथे अगोदर पण जुनी सिनेमागृह होता, आम्ही यायचो इथे. तिकडून काय त्यांना पैसे दिले जातात का सिनेमागृहाला? हे काय आहे, फक्त मराठी भाषेचं खच्चीकरण करायचं. त्यांना जे इतर परप्रांतीय आहेत त्यांना दाखवायचं की आम्ही तुमच्या बाजूने आहोत. हे जे केंद्राचं जे सरकार बसलेलं आहे ना, हे कुठेतरी मराठी म्हणजे महाराष्ट्राचं खच्चीकरण करण्याचं आहे. मराठीचं म्हणजे महाराष्ट्राचं खच्चीकरण. आणि ह्याच्यासाठी हे केंद्र सरकार सर्वस्वी जबाबदार आहे. त्यांनी फक्त हा खच्चीकरणाचा विषय केलेला आहे. त्या भाषेत त्याला समज दिली जाईल. पहिली गोष्ट तर कसं आहे की मराठीला एकदम मोठा दर्जा दिला आहे महाराष्ट्र सरकारने. आणि हे काही सगळेच नाही करत, काही सिनेमागृहवाले खूप माजुरी वाढलेली आहे. यांना वारंवार आम्ही ना तक्रारी करून यांना कंप्लेंट निवेदन देऊन हे सुधारणार नाहीत. शेवटी काय माहिती आहे का, बघा सरकारचा जी आर आहे, आमचं स्वतःचं नाही आहे. सरकारने जी आरच केला की मराठी पिक्चरला प्राईम टाईम दिला पाहिजे. मग हे का देत नाही, का जाणून बुजून देत नाही असं मला माहिती नाही. आता यांना एक दिवस धडा शिकावा लागणार. तुमचं काय बोलणं आहे? नाही, मुळात आता साहेब म्हणाले, आमचे उपविभाग म्हणाले भरतभाई, प्रॉब्लेम असा आहे की एवढा माज ह्या लोकांना येतो कुठून? सगळ्यात पहिला प्रश्न की जर सरकार सांगते जी आर आहे की मराठीला पहिलं, आता शासनाच्या गव्हर्नमेंटचे जे ऑथराईज कामं आहेत त्याच्यामध्ये पण तुम्हाला पहिलं मराठी, बँकेमध्ये सुद्धा पहिलं मराठी. मग ह्या ठिकाणी हे जे कमवायला आलेले आहेत, पैसे कमवायला, पहिल्या टायमाला आमच्या ह्या टॉकीजचं नाव रूप टॉकीज होतं. सगळे इथले जेवढे मराठी वर्ग आहे, इतर भाषिक आहे ते इथे पिक्चर बघायला यायचे. मराठीला स्क्रीन होती. आज प्रॉब्लेम असा झाला आहे, एक परप्रांतीय येतो इथे डेव्हलपमेंट करतो आणि ते राकेश पुजारी म्हणून नावाची एक व्यक्ती इथे सांभाळायला ठेवतो. लक्षात आलं का? आणि राकेश पुजारी इथे आपल्या हिशोबाने ते लावतो. आता इथे पण बघा दशावतार लावलं आपलं पिक्चर नाही. सूर्यकांत मयेकर, विद्यार्थी सेना कार्यकारिणी सदस्य, महाराष्ट्र राज्य. आज जर या ठिकाणी 12 तारखेला जर पिक्चर आपले 3 पिक्चर रिलीज झालेले आहेत. एक आरपार, बिनकामाचं लग्न आणि दशावतार, हे तिन्ही चित्रपट जर रिलीज होऊन जर आपल्या मराठी सिनेमांना ते चित्रपट जर भेटत नसेल, ही दुर्दैवी घटना आहे. आज ही लोक बोलत असतील तर मराठी माणसं ते पिक्चर बघायला येत नाही. तर आमच्याकडे लोकांचे मेसेज आलेले आहेत की आपल्या ह्या थिएटरमध्ये की मराठी चित्रपट लागलेले नाही आहेत. म्हणजे हे दुर्दैव आहे. आता ह्या लोकांनी तरी तुम्ही बाहेर बघितलं, त्यांची ॲडव्हर्टायझिंग केली आहे. दशावतार लावला आहे कुर्ला टू वेंगुर्ला, हे 16 सप्टेंबरचा चित्रपट आहे, पण दशावतार 12 तारखेचा आहे. 12 तारखेच्या चित्रपटला मागे ठेवला आणि 16 तारखेची ॲडव्हर्टाईज केलं, पण चित्रपट नाही आहे. तर मनसेचे अध्यक्ष संतोष साहेब होते, त्यांचे राजेश साहेब आहेत. तर असं हा त्यांचं आंदोलन आहे. आंदोलन प्रामुख्याने असं आहे की पोस्टर लागतात पिक्चरचे. दशावतारचं लागलेलं आहे बॅनर, 12 सप्टेंबरचा आहे आणि थिएटरमध्ये तो पिक्चर नाही आहे. मालकाला फोन केला, मालकाने बोललं की आम्ही प्रयत्न करत आहोत. पण मग प्रयत्न करत असताना तुम्ही पोस्टर कसे लावले, हे एक मोठा मुद्दा आहे. आणि भविष्यात असेच आंदोलन मनसे करत राहील आणि मराठी माणसांना असाच त्यांचा सपोर्ट असेल. असं काही पत्र वगैरे येणार नाही, कारण आम्हाला तेवढं लिहायला पण मेहनत लागते. तेवढी मेहनत नाही करणार आम्ही, मेहनत वेगळ्या ठिकाणी जातो. मराठी चित्रपट लागलाच पाहिजे. मराठी चित्रपट लागलाच पाहिजे. बरोबर कालिंना विधानसभा प्रभाग क्रमांक 89चे सारिका आरोळकर आहेत. आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या कौल महाराष्ट्राच्या वृत्तवाहिनीवर. नमस्कार. आता जे हे चाललेलं आहे घोळ, बघा इथे मराठी पिक्चर लागलेला आहे, आतमध्ये पोस्टर लागलेले आहेत, पण पिक्चर नाही. याच्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं? जय महाराष्ट्र. सर्वप्रथम सर्वांना मी प्रभाग क्रमांक 89 महिला शाखा अध्यक्ष सारिका आरोळकर. आज लोकांच्या वारंवार तक्रारी येत होत्या की आपल्या सांताक्रूज विभागामध्ये जवळच चित्रपटगृह आहे, इथे मराठी भाषिक जास्त प्रमाणात आहेत, पण मराठी भाषिक असून ह्या प्राईम लोकेशनला मुक्ता सिनेमाला मराठी चित्रपट दिलेला नाही आणि दिला जात नाही आहे. या लोकांच्या तक्रारी वारंवार येत होत्या. त्याची एक छाननी करण्यासाठी म्हणून आम्ही इथे आलो होतो. तर खरोखरच इथे मराठी चित्रपटाला प्राईम टाईम दिलेला नाही आहे. बरं, त्याच्यानंतर तुम्ही आतमध्ये जर आम्ही आता जाऊन आलो आहे, आतमध्ये बघितलं तर 12 सप्टेंबरला तर दशावतार पिक्चर रिलीज झालेला आहे. म्हणजे त्यांच्या ह्याच्याप्रमाणे त्यांनी तिथे स्क्रीन लावली आहे की 12 सप्टेंबर दशावतार रिलीज. पिक्चर म्हणजे पोस्टर लावलेले, पोस्टर लावलं आहे, पण ॲक्च्युअलमध्ये स्क्रीनला पिक्चर दिलेला नाही आहे. स्क्रीनला 5 शो दिलेले आहेत.
गुजराती, 2 हिंदी आणि 2 इंग्लिश. मग हे 5 शो तुम्ही हिंदी, गुजराती आणि इंग्लिशला देऊ शकता. मग आमचा मराठी भाषेचा जो अभिजात दर्जा मराठी भाषेला मिळालेला आहे, मग तो पिक्चर शासनाच्या आदेशानुसार GR निघालेला आहे की प्राईम टाईम हा मराठी पिक्चरला भेटला पाहिजे. मग तो असताना देखील त्यांनी का नाही लावला.